नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा PLPC टेस्ट नंबर सेकंड 22 एप्रिलला जी काही आपण सेकंड नंबरची टेस्ट घेतली होती आणि त्या टेस्टची काही आन्सर की जे आहे थेरॉटिकल जे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर की आपण आज डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट जो होता तो होता विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड डज नॉट हॅव एन बॉन्ड. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये असा कोणता कंपाऊंड आहे की त्या कंपाऊंड मध्ये एन बॉन्ड आहे आणि त्यामध्ये ऑप्शन मध्ये त्यांना हायड्राइड्स आणि ऑप्शन 2, 3 आणि 4 मध्ये ऑक्साइड्स दिलते नायट्रोजनचे. तर स्ट्रक्चर ऑफ हायड्राइड आणि ऑक्साइड्स अकॉर्डिंग टू लेविस डॉट स्ट्रक्चर न तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता किंवा काढू शकता. आता फॉर एक्झाम्पल ऑप्शन 1 मध्ये त्यांनी दिलेला आहे N2H4. ऑप्शन 1 मध्ये काय दिलं बघा, N2H4. आता यामध्ये N2H4 चं जर आपण म्हटलं तर काय स्ट्रक्चर होईल, नायट्रोजन सिंगल बॉन्ड नायट्रोजन, नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे म्हणजे नायट्रोजन 3 बॉन्ड फॉर्म करतो, 3 आंतरिक इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि एक लोन पेअर काय करतो, डोनेट करतो. तर मग बघा हायड्रोजन 4 आहे, एक हायड्रोजन आपण या टर्मिनलच्या हायड्रोजनला दिला म्हणजे हा सेकंड नंबरचा हायड्रोजन आणि राहिलेले 2 हा H आणि हा H म्हणजे दोन्ही नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 कंप्लीट आहे, 1, 2 आणि 3. आता यामध्ये नायट्रोजन नायट्रोजन बॉन्डिंग फॉर्म होता. नायट्रोजन नायट्रोजन नसणारा तुम्हाला कंपाऊंड ओळखायचा आहे म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजन नायट्रोजन बॉन्ड आहे, हे आपलं ऑप्शन असू शकतं का, नाही. सेकंड नंबरचा ऑप्शन चेक करा, N2O दिलेला आहे. बघा N2O मध्ये काय होतं, N2O चा फॉर्म्युला बघा, N2O त्याचा फॉर्म्युला आपल्याला ड्रॉ करायचा आहे. नायट्रोजन नायट्रोजन मध्ये बॉन्डिंग कोणती असेल, ट्रिपल बॉन्ड म्हणजे व्हॅलेन्सी नायट्रोजन अनपेअरची कंप्लीट झाली आणि या साईडला काय आहे, ऑक्सिजन आहे म्हणजे आता या नायट्रोजन मध्ये काय आहे बरं, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत तर हा नायट्रोजन काय करेल, या ऑक्सिजनच्या M2 ऑर्बिटल मध्ये लोन पेअर डोनेट करेल. मग ऑक्सिजनच्या M2 ऑर्बिटल मध्ये डोनेट केला तर मग ह्या ऑक्सिजनकडे किती लोन पेअर होतील बरं, स्वतःचे किती इलेक्ट्रॉन झाले लोन पेअर, 2. बघा आणि जे अनपेअर होते त्याचं काय केलं त्यानं, पेअर केलं म्हणजे टोटल लोन पेअर किती झाले, 4. फॉर एक्झाम्पल कसं, ऑक्सिजनचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2s2 2p4 म्हणजे बघा हा लोन पेअर एक 16 ग्रुप एलिमेंट आहे ऑक्सिजन 1, 2, 3 आणि 4. तर काय होईल आता, हा एक लोन पेअर आणि ह्या दोघांचं मिळून इथं काय झाली आहे, पेअरिंग झाली आहे म्हणजे या ठिकाणी काय झालंय, लोन पेअर फॉर्म झालाय म्हणजे या दोघांचा अनपेअरचा पुन्हा तिसरा लोन पेअर फॉर्म झालाय. आणि हा जो लोन पेअर आहे तो नायट्रोजन काय केलं, याच्या M2 ऑर्बिटल तर M2 ऑर्बिटल क्रिएट होईल, इथला इलेक्ट्रॉन इथं गेल्यानंतर रिपल्शन झाल्यानंतर आणि मग या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, कोऑर्डिनेट बॉन्ड मिळेल. पुन्हा तेच यामध्ये कोणता बॉन्ड आला, नायट्रोजन नायट्रोजन मध्ये NN बॉन्ड आला म्हणजे आपल्याला नसणारं शोधायचं आहे एक ऑप्शन हे आपलं नाही. त्यानंतर थर्ड नंबर जो आहे बघा, थर्ड नंबर कोणता ऑक्साइड दिला त्यांनी आपल्याला, N2O5. आता लक्ष द्या बघा N2O5 मध्ये काय आहे, नायट्रोजन, सेकंड नंबरचा हा नायट्रोजन. आता बघा व्हॅलेन्सी जर म्हटलं आपण कंप्लीट करायची तर एक ऑक्सिजन यांच्यासोबत ब्रिजिंग बॉन्डिंग फॉर्म करत आणि 2 ऑक्सिजन या साईडला एक आणि या साईडला एक, तसंच या साईडला एक आणि या साईडला एक, असं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं. आता असं स्ट्रक्चर ड्रॉ केल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला पाहिजे नायट्रोजन नायट्रोजन मध्ये नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 पाहिजे आपल्याला. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 असताना काय होईल, हा एक नायट्रोजन अनपेअर्ड शेअर केला बरोबर, हा अनपेअर्ड शेअर केला पण ऑक्सिजनकडे अनपेअर्ड किती आहे, 2 आहेत म्हणजे हा अनपेअर्ड 2 इलेक्ट्रॉन काय करेल इथं शेअर करेल म्हणजे या ठिकाणी बॉन्ड कोणता फॉर्म होणार, डबल बॉन्ड. नायट्रोजनची व्हॅलेन्सी बघा 1, 2 आणि 3 कंप्लीट झाली. आता नंतर काय होतं या ठिकाणी बघा, नायट्रोजनकडे आहे कोणता आता, लोन पेअर, नायट्रोजन याला काय डोनेट करणार, लोन पेअर डोनेट करणार, अशी बॉन्डिंग फॉर्म झाली. त्यानंतर सेम या साईडला जे आहे प्रोसेस तीच या साईडला, इथं ऑक्सिजन नायट्रोजन मध्ये काय होईल, डबल बॉन्ड आणि नायट्रोजन काय करणार आहे ऑक्सिजनला लोन पेअर. मग सेम इथली प्रोसेसच, जसं याच्याकडे 3 लोन पेअर असणार, याच्याकडे 2 असणार, याच्याकडे पुन्हा
3 लोन पेअर आणि याच्याकडे किती 2 लोन पेअर. आणि नायट्रोजन दोन्ही नायट्रोजनकडे लोन पेअर नाही येत आता, कारण ते लोन पेअर त्यांना काय केले शेअर केले कोणासोबत ऑक्सिजन सोबत. ठीक आहे, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन द्यायचं कुठं नायट्रोजन नायट्रोजन बॉन्ड आहे का नाही, या ठिकाणी नायट्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन ही बॉन्डिंग आहे आणि आपल्याला तेच ओळखायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट कन्सिस्ट ऑफ NN बॉन्ड. कोणामध्ये NN नाही, म्हणजे याच्यामध्ये NN नसून काय आहे NON आहे. म्हणजे आपला आन्सर जे आहे आन्सर नंबर काय आहे 3 नंबरचा. आता 4 नंबरचा आन्सर तर काय दिलं बघा म्हणजे N2O3. N2O3 मध्ये कसा 4 नंबर बघू आपण ऑप्शन N2O3. आता यामध्ये बघा नायट्रोजन डबल बॉन्ड O लोन पेअर युनिट म्हणजे काय कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि या ठिकाणी ऑक्सिजन एकच राहिला 1 2 आणि 3. म्हणजे आता नायट्रोजनची बॅलन्सी कंप्लीट झाली 3. या नायट्रोजनकडे आता लोन पेअर, या नायट्रोजनकडे लोन पेअर नाही कारण त्याने काय केला शेअर केला. या ऑक्सिजनकडे किती लोन पेअर 2. या ऑक्सिजनकडे किती लोन पेअर 3, कारण कोणाचे स्वतःचे 3 पेअरिंग केल्यानंतर इथं दाखवलं तुम्हाला. आणि ऑक्सिजनकडे पुन्हा किती 2 लोन पेअर. सेम या ठिकाणी पण तसंच तुम्ही ड्रॉ करू शकता. इथं किती लोन पेअर 2 असणार, इथं किती असणार त्यांचे लोन पेअर म्हणजे अनपेअरचे पेअरिंग झाल्यामुळे 3 लोन पेअर. इथं किती असणार पुन्हा 2 लोन पेअर. इथं किती असणार पुन्हा 1 2 आणि 3 लोन पेअर. आणि या ठिकाणी पुन्हा किती लोन पेअर असणार बघा 2 अनपेअर शेअर केले ते ऑक्सिजन म्हणजे किती लोन पेअर असणार 2 लोन पेअर. असं याला म्हणतो आपण लेविज डॉट स्ट्रक्चर. आणि नेहमी क्वेश्चन एक्झामला विचारतात, लक्षात ठेवा तो एक क्वेश्चन की विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट लेविज डॉट स्ट्रक्चर ऑफ दिस ऑक्साइड दिस कंपाऊंड. असं जर तुम्हाला म्हटलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला व्हॅलन्सी कन्सिडर करून काय करायचे लेविज डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. तर आपला आन्सर होतं क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर आहे 3 नंबर NN बॉन्ड असणारा कंपाऊंड. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व केलेला आहे आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशन मध्ये. क्वेश्चन नंबर 5 आहे बघा पी ब्लॉक एलिमेंटचा, म्हणजे 15 ग्रुप एलिमेंट. हा सुद्धा पी ब्लॉकचाच आहे, हा सुद्धा पी ब्लॉकचाच आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय करायचंय तुम्हाला, काय करायचं हे आन्सर की पाहत असताना सोल्युशन पाहत असताना तुम्हाला क्वेश्चन पेपर हातामध्ये ठेवायचा आहे. काय क्वेश्चन आहे बघा वाचा. द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्ड इन फॉलोइंग मेन्शन लिंकेज. तुम्हाला काय सांगितलंय की ऑप्शन मध्ये बघा आता तुम्हाला काय दिली लिंकेज फर्स्ट लिंकेज सेकंड थर्ड आणि फोर्थ अशा 4 लिंकेज दिलेले आहेत. आणि 4 लिंकेज मध्ये तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्डची सिक्वेन्स सांगायची, म्हणजे कोणामध्ये हायड्रोजन बॉन्ड कसा आहे स्ट्रॉंग आहे आणि कोणामध्ये हायड्रोजन बॉन्ड कसा आहे वीक आहे, ही सिक्वेन्स तुम्हाला काढायची. आता नंबर 1 च्या इक्वेशन मध्ये काय दिलं बघा त्यांनी OH असं करू आपण OH आणि सिंगल बॉन्ड यस. तुम्हाला फक्त एक समजून सांगतो मी याचा आणि मग नंतर तुम्ही बाकी 3चं डिटरमाइन करायचं. बघा स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्ड. आता हायड्रोजन बॉन्ड कशाला म्हणतो आपण हायड्रोजन आयटम आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम. यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे त्यांना आपण काय म्हणतो हायड्रोजन बॉन्ड. यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे बरोबर. आता याची स्ट्रेंथ जी आहे ती कशावरती डिपेंड आहे कोव्हॅलंट बॉन्ड वरती. कोव्हॅलंट बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे म्हणजे स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्ड डिपेंड्स ऑन कशावरती स्ट्रेंथ ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. स्ट्रेंथ ऑफ कोणता बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड. आता स्ट्रेंथ ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड जनरली आपण कशावरती डिपेंड म्हणतो त्या 2 हेटेरो मॉलिक्युल्स मध्ये असणारा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. 2 हेटेरो ॲटम्स मॉलिक्युल्स मध्ये असणारा काय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. आता 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये काय दिलं त्यांनी बघा. 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये दिलेलं आहे OHS OH म्हणजे याच्यावरती यांचे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं इक्वेशन दिलं त्यांनी. सेकंड नंबरच्या इक्वेशन मध्ये काय दिलं बघा SHO S सिंगल बॉन्ड H आणि डॉट काय O. थर्ड नंबर काय दिला FH आणि डॉट F आणि फोर्थ नंबर काय दिलेला आहे बघा FHO F सिंगल बॉन्ड H डॉट 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 O. ठीक आहे, तर याच्यावरून तुम्हाला आता कोव्हॅलंट बॉन्डची स्ट्रेंथ करायची म्हणजे हा जो काही सॉलिड लाईनने दिलेला बॉन्ड आहे याच्यामध्ये कोणता बॉन्ड सर्वात स्ट्रॉंग आहे ते आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. आता तुम्हाला माहित आहे बॉन्ड स्ट्रेंथ डिटरमाइन करायचं असेल तर व्हॅरियस फॅक्टर आहेत, त्यापैकी इथे हेटेरोएटॉमिक मॉलिक्यूल आहे. तर हेटेरोएटॉमिक मॉलिक्यूल जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला बॉन्ड स्ट्रेंथ डिटरमाइन करता येते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स वरून. मग आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स सर्वात मॅक्झिमम कोणामध्ये आहे बघा
या ठिकाणी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोरीन. या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन. सेम इथं पण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन, इथं पण हायड्रोजन पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह सल्फर, हायड्रोजन पॉझिटिव्ह, इथं फ्लोरीन निगेटिव्ह, हायड्रोजन पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन तर कॉन्स्टंट आहे. मग आता कशावरती स्ट्रेंथ डिपेंड असणार की जो एलिमेंट हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म केलेला आहे त्या एलिमेंटच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवरनं. आता मग चेक करा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त कोणाची याच्यामध्ये? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट पिरियोडिक टेबल मधला सर्वांना माहित आहे कोणता? फ्लोरीन. ठीक आहे. फ्लोरीन शोधा बरं कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये. फ्लोरीन या ठिकाणी एक दिसतोय तुम्हाला आणि या ठिकाणी एक दिसतोय फ्लोरीन. पण आता मग दोन्ही फ्लोरीन आहे म्हणजे दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर कशी सेम आहे. मग आता काय चेक करणार तुम्ही? याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग सोबत असणारा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इथं कोण आहे? फ्लोरीन आहे आणि इथं कोण आहे? ऑक्सिजन आहे. म्हणजे ही बॉन्डिंग सेम आहे पण ह्या बॉन्डिंगचा डिफरन्स बघावा लागेल ना मग आपल्याला. मग आता इथं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा आहे म्हणजे याची स्ट्रेंथ जी आहे याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हायड्रोजनकडे कसं आहे? जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी हा पण बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि हा पण बॉन्ड स्ट्रॉंग आहे. म्हणजे मोस्ट स्टेबल कोणता ऑप्शन येणार? थर्ड नंबरचं. म्हणजे कसं येणार ऑप्शन मग बघा. त्यांनी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे कसं कसं थर्ड नंबर सर्वात मोस्ट स्टेबल असणार. त्याची ऑर्डर दिलेली आहे त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर आहे का नाही. मग थर्ड नंबर सपोज आपण म्हटलं इथं काय आहे? थर्ड नंबर. सर्वात नंबर एक लागेल इन्क्रीजिंग ऑर्डर काढायची आपल्याला. सर्वात जास्त हा. त्याच्यानंतर कोण? एफ आणि एच आणि नंतर फ्लोरीन नंतर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह पिरियोडिक टेबल मध्ये ऑक्सिजन आहे. म्हणजे क्लोरीन ह्या एलिमेंट पेक्षा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे? मोर आहे. लक्षात ठेवा. सांगितलेलं क्लासमध्ये डिस्कस करत असताना ग्रुप नंबरवरनं आणि प्रेड नंबरवरनं. ठीक आहे. मग ऑक्सिजन आहे आणि या ठिकाणी कोण आहे? हायड्रोजन. म्हणजे सेकंड नंबर जो नंबर लागणार आहे तो कोणाचा लागणार आहे? फोर्थ नंबरचा. त्यानंतर थर्ड नंबर कोणाचा येईल आता बघा. इथं हायड्रोजन सल्फर आहे आणि इथं हायड्रोजन ऑक्सिजन आहे. म्हणजे मोर स्ट्रॉंग बॉन्ड कोणामध्ये असणार? हायड्रोजन ऑक्सिजन. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सल्फर पेक्षा जास्त आहे. दोन्ही 16 ग्रुप एलिमेंट आहेत पण ऑक्सिजन मोस्ट टॉपला आहे त्यामुळे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्ट्रॉंग आहे. म्हणजे हा बॉन्ड कसा? स्ट्रॉंग असणार. म्हणजे कोणाचा नंबर येणार? एक नंबरचा. आणि त्यानंतर मग सर्वात शेवटचा नंबर आहे ऑप्शन ते म्हणजे कोणतं? सेकंड नंबर. आता शोधा. इन्क्रीजिंग ऑर्डर दिलेली तुम्हाला ऑप्शन मध्ये बघा. इन्क्रीजिंग ऑर्डर तुम्हाला शोधायची. म्हणजे सर्वात मोर कोण आहे? थर्ड नंबर, नंतर फोर्थ नंबर फर्स्ट आणि सर्वात शेवटी सेकंड. कोणता ऑप्शन येते बघा? ऑप्शन नंबर सेकंड. म्हणजे हे ऑप्शन जे आहे याचं आन्सर जे आहे ते कोणतं येतं? सेकंड नंबर. ठीक आहे. नेक्स्ट हा पण पी ब्लॉकचाच होता क्वेश्चन. त्यानंतर पाहिजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 8. बघा क्वेश्चन नंबर किती नंबरचा आहे? 8 नंबरचा. थर्मोडायनामिक्स मधला हा क्वेश्चन आहे. काय सांगितलं बघा. एन्थाल्पी ऑफ एलिमेंट इन देअर स्टँडर्ड स्टेट्स आर टेकन ॲज 0. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज. आता बघा एन्थाल्पी ऑफ कोणताही एक एलिमेंट दिला आपल्याला माहित नाही तो मेटल आहे का नॉन मेटल आहे. फक्त काय म्हटलं? एन्थाल्पी ऑफ एलिमेंट इन स्टँडर्ड स्टेटला काय आहे? 0 आहे. तर मग प्रोडक्ट मध्ये कन्वर्जन होत असताना त्याची एन्थाल्पी चेंज दॅट मे बी काय असू शकते? दॅट मे बी पॉझिटिव्ह, दॅट मे बी निगेटिव्ह. म्हणजे दॅट रिॲक्शन मे बी एक्झोथर्मिक म्हणजे काय असणार? निगेटिव्ह साइन. दॅट रिॲक्शन मे बी एंडोथर्मिक म्हणजे साइन काय असणार एन्थाल्पी फॉर्मेशनचं? प्लस असणार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्ही डिस्कस केलेलं आहे. प्लस साइन असेल एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मध्ये रिॲक्शनला काय म्हणायचं? मायनस साइन असेल तर काय म्हणायचं? बरोबर. प्लस असेल एंडोथर्मिक, मायनस असेल एक्झोथर्मिक. मग एलिमेंट दिलेला आहे पर्टिक्युलर कंपाऊंड आपल्याला माहित नाही, पर्टिक्युलर मेटल माहित नाही, पर्टिक्युलर नॉन मेटल माहित नाही. कोणता एलिमेंट असू शकतं म्हणता येते. म्हणजे याचा अर्थ दॅट एन्थाल्पी चेंज जे आहे किंवा एन्थाल्पी फॉर्मेशन जे आहे दॅट मे बी पॉझिटिव्ह, दॅट मे बी निगेटिव्ह. म्हणजे ऑप्शन कोणतं येते बघा बरं? थर्ड नंबर. बघा याचा ऑप्शन कोणतं येईल? दॅट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे ऑप्शन याचा आन्सर जे आहे किती नंबरचा आहे? थर्ड. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा किती नंबरचा आहे? 11 नंबरचा. थेऑरेटिकल पी ब्लॉक आहे म्हणजे 11 नंबरचा क्वेश्चन आहे. पी ब्लॉक एलिमेंटलाच आहे. फक्त हा 11th पी ब्लॉक एलिमेंट मधला आहे. ग्रुप नंबर जो आहे ह्या एलिमेंटचा तो म्हणजे कोणता ग्रुप नंबर आहे? बोरॉन फॅमिली. म्हणजे कोणता ग्रुप एलिमेंट? 13 ग्रुप एलिमेंट. तर आता मग बघू आपण काय सांगितलं त्याच्यामध्ये बघा. when boron is fused with potassium hydroxide म्हणजे बोरॉन हा जो आहे काय केलं म्हटलं त्यांनी? बोरॉन फ्यूज केला कोणासोबत? पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत. which pair of species are formed? बघा कोणता पेअर ऑफ स्पेसिस काय फॉर्म होईल असं तुम्हाला विचारलं. आता बघा या ठिकाणी
बोरॉनचं फ्यूज केला कोणासोबत? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आता बोरॉन यांच्यापैकी कोणासोबत रिॲक्ट होणार आहे? पोटॅशियम आणि ऑक्सिजन, बरोबर. मग पोटॅशियम आणि ऑक्सिजन सोबत म्हणजे बेस सोबत जर बोरॉन रिॲक्ट केला तर आपल्याला काय मिळतं? पोटॅशियम बोरेट मिळतं. आणि रिलीज यांच्यापासून काय होतोय? हायड्रोजन रिलीज होतोय. म्हणजे रिॲक्शन कशी आहे बघा, K2BO3 आणि प्लस रिलीज कोणता गॅस झालाय? हायड्रोजन गॅस रिलीज झालाय. म्हणजे बोरॉन रिॲक्ट विथ फ्यूज्ड पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिॲक्शन K2BO3. तुम्हाला रिॲक्शन पाहिजे केमिकल रिॲक्शन ऑफ 13 ग्रुप एलिमेंट, त्यामध्ये आहे हा पॉइंट. बोरॉन रिॲक्ट विथ फ्यूज अल्कली देन इट गिव्स पोटॅशियम बोरेट अँड हायड्रोजन गॅस. म्हणजे मेटल सोबत जनरली आपण म्हणतो किंवा नॉन मेटल सोबत बेस सोबत रिॲक्ट केला तर कोणता गॅस रिलीज होतो? H2 गॅस रिलीज होतो. मग बघा बरं ऑप्शन जो आहे, ऑप्शन काय आहे याच्यामध्ये? K3BO3, K2BO3 पाहिजे आहे का ते आपल्याला? K2BO3 नाही, ऑप्शन मध्ये K2 नाहीये. म्हणजे या ठिकाणी काय फॉर्म होतोय? K3BO3 आणि हायड्रोजन गॅस. म्हणजे K3BO3 आणि हायड्रोजन गॅस. रिॲक्शन बॅलन्स करायचं. रिॲक्शन बॅलन्स करण्याची गरज नाही आपल्याला, डायरेक्ट प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे K3BO3, राईट. आता इथं 2 घेतलं होतं बघा आपण अगोदर. 2 जर घेतला तर बघा बरं काय ऑक्सिडेशन स्टेट होईल? 3 2 6. 6 मधून जर 2 गेले, बरोबर, 6 मधून 2 गेले तर म्हणजे किती राहते? 4. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट हा 13 ग्रुप एलिमेंट आहे. 13 ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट 4 आहे का? नाही. एक तर +1 नाही तर 3 आहे, बरोबर का? म्हणजे 2 घ्यायला जमल का इथं? म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला कळायला पाहिजे कोणता प्रोडक्ट फॉर्मेशन होऊ शकतं पॉसिबल, त्याची ऑक्सिडेशन स्टेटही लक्षात राहिली पाहिजे, बरोबर का? म्हणजे K3 असेल बघा, K3 असेल तर बघा बरं 3 2 6 आणि पोटॅशियमचे +3 म्हणजे किती गेले? 3 मायनस केले त्याच्यामधून, 6 मधून 3 गेले तर राहिले +3, बरोबर. म्हणजे याची बोरॉनची ऑक्सिडेशन स्टेट किती येते? +3 येते. म्हणजे हा करेक्ट कंपाऊंड असणार आहे K3BO3. आणि कोणता गॅस रिलीज झाला? H2 गॅस रिलीज झाला. ओके, नेक्स्ट. आता यानंतरचा क्वेश्चन बघा, त्याच्या खालचाच आहे बघा, क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय सांगितलं? क्वेश्चन नंबर 12 मध्ये H3BO3 आयोनाइज इन वॉटर. आता बघा H3BO3 बोरिक ऍसिड म्हणतो आपण याला. त्या बोरिक ऍसिडचं आपण काय केलं? हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला सांगितलं होतं मी रिॲक्शनच्या वेळेस, ज्यावेळेस तुम्ही बोरिक ऍसिडला, वीक ऍसिडला वॉटरमध्ये तुम्ही काय करता? डिझॉल्व करता, तर त्यावेळेस त्यापासून काय फॉर्म होतो? कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. म्हणजे याचा कॉम्प्लेक्स कोणता फॉर्म होईल बघा. आता कॉम्प्लेक्स कोणता असेल? BOH टेकन थ्राइस आणि चार्ज किती असेल? -3, बरोबर ना? BOH टेकन थ्राइस आणि चार्ज किती असेल? -3. मग ऑक्सिडेशन स्टेट 0 येते. आता बघा मग या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला? BOH टेकन किती टाइम? 6 टाइम. म्हणजे हा कॉम्प्लेक्स फॉर्म होतो तुम्हाला. आणि प्लस रिलीज कोण रिलीज होणार आहे? कोण रिलीज होणार आहे? H+ हा गॅस तुमचा रिलीज होणार आहे. एक ऑप्शन हे असणार आहे. नाही तर डिसोसिएशन केल्यानंतर आता इथं प्लस आहे ना, तर मग इथं तुम्ही किती घेणार? -1 घेणार. मग इथं जर तुम्ही -3 घेतले असते, इथं काय करावं लागलं असतं तुम्हाला? +3H+ घ्यावं लागलं असतं. आणि इथं तुम्ही काय घेतलं? -1. तर या ठिकाणी काय घेतलं? एक फक्त H+. म्हणजे रिॲक्शन बॅलन्स इझिली होईल. आणि मग हा कॉम्प्लेक्स मिळाला तुम्हाला आयोनाइज केल्यानंतर वॉटरमध्ये. BOH टेकन 6 टाइम -1 आणि H+. शोधा याच्यामध्ये ऑप्शन कोणता आहे. हा एक ऑप्शन मध्ये म्हणजे BOH टेकन 6 टाइम तुम्हाला प्रोडक्ट साईडला आणि H+ शोधायचा आहे. 1 मध्ये नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये पण नाहीये. म्हणजे ऑप्शन किती नंबर असणार? 4 नंबर. म्हणजे याचा आन्सर जे आहे ते आन्सर काय आहे? नन ऑफ दीज. तिन्ही ऑप्शन मध्ये वरच्या हे ऑप्शन नाही प्रोडक्ट साईडला. ऑप्शन काय असणार आपलं? नन ऑफ दीज. नेक्स्ट बघा 13 नंबरचा क्वेश्चन. 13 तोच आहे. इन द रिॲक्शन, ही रिॲक्शन झालेली आपली डायबोरेन रिॲक्ट विथ अमोनिया. डायबोरेन B2S6 रिॲक्ट विथ कोणासोबत रिॲक्शन करायची तुम्हाला? अमोनिया सोबत. टेम्परेचर कंडिशन ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. किती? 523 ते 527 केल्विन टेम्परेचर. 523 ते 527 केल्विन टेम्परेचर, एवढं केल्विन टेम्परेचर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे दॅट इज फॉर्मेशन ऑफ बोरॅझिन किंवा फॉर्मेशन ऑफ बोरॅझोल, त्याला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक बेन्झीन. काय आहे फॉर्म्युला इनऑर्गॅनिक बेन्झीनचा? B3N3 आणि H6 हा इनऑर्गॅनिक बेन्झीन म्हणतो तुम्हाला.
आता याचं स्ट्रक्चर जे आहे बघा मला शोधा B3H6 डायरेक्ट दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये B3H6 म्हणजे आन्सर मध्ये शोधायचं आहे काय आन्सर येईल तुमचं याचा आन्सर येणार कोणता फोर्थ नंबरचा आन्सर असणार B3H6 अशा पद्धतीने आणि B3H6 नाही दिला तर त्यांनी स्ट्रक्चर दिलं कोणता प्रोडक्ट असेल असं ओळखा तर डायरेक्ट स्ट्रक्चर दिलं तर तुम्हाला माहिती आहे बोरायझिन किंवा बोरायझोलचं स्ट्रक्चर काय ड्रॉ केलेलं आहे आपण स्ट्रक्चर बोरॉन नायट्रोजन नायट्रोजन पुन्हा या साईडला बोरॉन पुन्हा या साईडला बोरॉन आणि पुन्हा या साईडला काय नायट्रोजन हायड्रोजन किती आपल्याकडे 6 आहेत H H H H H आणि H दिसत नसेल पण इथं सुद्धा सेम बॉन्डिंग आहे NH ठीक आहे तर याला म्हणतो आपण बेंझिन सारखं स्ट्रक्चर आहे म्हणून दिस कंपाऊंड इज कॉल्ड याला आपण काय म्हणतो इनऑर्गॅनिक बेंझिन म्हणजे एक्झाम ला एक वेळेस विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ इनऑर्गॅनिक बेंझिन तर कोणाला म्हणायचं इनऑर्गॅनिक बेंझिन तर बोरॅझिन ह्या कंपाऊंडचं नाव काय आहे बोरॅझिन कंपाऊंड्स ऑफ बोरॉन 13 ग्रुप एलिमेंट जो 11 चा पी ब्लॉक एलिमेंट आहे त्यामध्ये आपण डिस्कस केलेला आहे दॅट इज द आन्सर क्वेश्चन नंबरचं किती 13 चा किती आन्सर येणार फोर्थ नंबरचा आन्सर येणार ठीक आहे याचा स्क्रीनशॉट वाटल्यास पण थोडंसं घ्या नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करणार बघा नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करतोय आपण आता क्वेश्चन नंबर 14 क्वेश्चन नंबर कोणता आहे 14 काय सांगितलं क्वेश्चन नंबर 14 मध्ये ऑक्साइड ऑफ कार्बन X म्हणजे कार्बनचा ऑक्साइड X आहे रिएक्ट विथ अमोनिया टू प्रोड्यूस युरिया अँड इम्पॉर्टंट फर्टिलायझर विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन विल नॉट ईड म्हणजे खालीलपैकी कोणती रिएक्शन आहे की त्या रिएक्शन मध्ये जो ऑक्साइड X दिलेला आहे तो फॉर्म होत नाही फर्स्ट काम आपलं आता पहिलं काम काय की जेव्हा आपण अमोनिया सोबत तो एक ऑक्साइड रिएक्ट करतो तर काय फॉर्म होतं आपल्याला युरिया फॉर्म होतो हे आयडेंटिफाय करणं आणि नंतर तो ऑक्साइड ह्या 4 ऑप्शन पैकी कशासोबत मिळत नाही ते ऑप्शन शोधायचा हा क्वेश्चनचा अर्थ 14 ग्रुप मधला हा जो क्वेश्चन आहे आता पहिलं काम काय आपलं त्यांनी काय सांगितलं एक ऑक्साइड आहे X नावाचा काय आहे ऑक्साइड आहे तो कोणासोबत रिएक्ट केला तुम्ही अमोनिया सोबत रिएक्ट केला आणि मग फॉर्मेशन जे आहे ते काय मिळतं तुम्हाला म्हटलं युरियाचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे म्हणजे NH2 C डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड काय NH2 याला म्हणतो आपण युरिया हा इम्पॉर्टंट काय आहे फर्टिलायझर आहे मग आता हा फर्टिलायझर तुम्हाला प्रिपेअर करायचा असेल तर एकशे ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागतं CO2 घ्यावं लागतं मग याचे मोल्स अमोनिया बघा NH2 2 आहेत म्हणजे जे मोल्स किती घ्यावे लागतील तुम्हाला 2 मोल्स घ्यावे लागतील मग आता बघा काय रिलीज होणार आहे याच्यामधनं बघा हायड्रोजन टोटल किती झाले 6 2 आणि 2 4 इथे गेले म्हणजे किती राहिले फक्त आपल्याकडे 2 राहिले म्हणजे काय रिलीज होणार या ठिकाणी H2 आणि ऑक्सिजन आपल्याकडे 2 आहेत म्हणजे एक ऑक्सिजन वॉटर सोबत रिमूव्ह होणार 2 ऑक्सिजन म्हणजे तो ऑक्साइड जो आहे तो ऑक्साइड कोणता आहे कार्बन डायऑक्साइड कोणता ऑक्साइड आहे कार्बन डायऑक्साइड मग ऑक्साइड आयडेंटिफाय केला पण आता ऑप्शन बघा तुम्हाला काय सांगितलंय की 1 नंबरच्या रिएक्शन मध्ये 2 नंबर 3 नंबर 4 नंबरच्या रिएक्शन मध्ये कशामध्ये तो ऑक्साइड फॉर्म होत नाही फॉर्म न होणारा पाहिजे आपल्याला तर ऑप्शन मध्ये फर्स्ट मध्ये काय दिलं कार्बोनेट आयन CO3 2 आणि HCl आता तुम्हाला माहिती आहे यामध्ये काय फॉर्म होत आहे H2O मिळेल तुम्हाला आणि काय रिलीज होणार आहे CO2 गॅस रिलीज होणार आहे म्हणजे ऑप्शन 1 नंबरचं जे आहे ते करेक्ट आहे का नाही ऑप्शन सेकंड नंबरचं बघूया आपण मेटल ऑक्साइड किंवा मेटल डी ब्लॉक मध्ये पाहिलं आपण या ब्लॉक मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे ब्लॉक ट्रान्झिशन स्टेट एलिमेंट म्हणजे लॅन्थेनॉइडची केमिकल रिएक्टिव्हिटी पाहत असताना मेटल सोबत मेटलच्या ऑक्साइड सोबत मेटलच्या हायड्रॉक्साइड सोबत जेव्हा आपण कार्बन रिएक्ट करतो तर त्यावेळेस आपल्याला काय मिळतं कार्बाइड्स मिळतात म्हणजे मेटल ऑक्साइड रिएक्ट विथ आपण कार्बन म्हटलं म्हणजे सेकंड नंबरची रिएक्शन जी आहे फर्स्ट नंबरची लिहून देण्याची गरज नाही सेकंड नंबरची रिएक्शन काय आहे बघा कॅल्शियम ऑक्साइड रिएक्ट विथ कार्बन टू फॉर्म यांच्यापासून काय मिळणार कॅल्शियम कार्बाइड मग कॅल्शियम कार्बाइड काय फॉर्म्युला कॅल्शियम कार्बाइडचा CaC2 आणि रिलीज कोणता गॅस रिलीज होणार याच्यामधनं ऑक्सिजन गॅस रिलीज होणार आपल्याला म्हटलंय
CO2 गॅस रिलीज झाला पाहिजे नाही. म्हणजे इथं कोणता गॅस रिलीज होतोय? O2. आणि O2 गॅस रिलीज होतोय म्हणजे आपला आन्सर काय असणार? सेकंड नंबरचा आन्सर. हे आपला आन्सर आहे सेकंड नंबर. आता थर्ड नंबर मध्ये काय दिलं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो थर्ड नंबरचा बघा. थर्ड नंबर मध्ये काय दिलंय? कार्बन रिएक्ट विथ एक्सिस ऑफ O2. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे थर्ड नंबरचे ऑप्शन आहे. कार्बन तुम्ही काय केला? एक्सिस ऑफ O2 सोबत रिएक्ट केला तर काय मिळतं? CO2 गॅस. मग या रिएक्शन मध्ये CO2 गॅस मिळतो. त्यांनी म्हटलंय CO2 गॅस मिळाला पाहिजे नाही. म्हणजे ऑप्शन कोणता असणार? सेकंड. लक्षात आलं क्वेश्चन कसा विचारला किंवा काय विचारलं क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर कोणता आहे? 15 आहे. क्वेश्चन नंबर 15 जो आहे कसं सॉल्व्ह करणार बघा. काय सांगितलं तुम्हाला? सिलेक्ट किंवा चूज द करेक्ट ऑर्डर ऑफ ट्रू अँड फॉल्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या स्टेटमेंट मध्ये कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे हे तुम्हाला काय करायचं आहे? ओळखायचं आहे. म्हणजे काय ट्रूथ टेबल काढायचं नाही, ट्रू आणि फॉल्स. काही जणांना लॉजिक आठवत असेल मॅथ फर्स्ट पार्टचं, बरोबर का? इथं लॉजिक नाहीये, ट्रू आणि फॉल्स तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. आता बघा S1 हे एक सेंटेन्स दिलं. क्वेश्चन पेपर आहे तुमच्या हातामध्ये, तुम्ही चेक करताय. S1 तुमचा काय आहे? फर्स्ट सेंटेन्स आहे. काय सांगितलं? AlCl3 अनहायड्रस आहे इज स्ट्रॉंग लेव्हिस बेस. बघा अनहायड्रस म्हणजे S1 म्हटलंय. आता सेंटेन्स नंबर 1 म्हटलंय. S1 म्हणजे सेंटेन्स नंबर 1. काय म्हटलंय? AlCl3 कसा आहे? अनहायड्रस आहे. कसा आहे? अनहायड्रस आहे. आणि हा अनहायड्रस जो आहे ना AlCl3 तर त्यांनी काय म्हटलंय? वीक बेस म्हटलंय. बरोबर ना? सेंटेन्स नंबर 1 मध्ये काय म्हटलं त्यांनी? वीक बेस किंवा लेव्हिस बेस. सॉरी त्यांनी काय म्हटलंय? वीक बेस नाही, स्ट्रॉंग बेस म्हटलंय. स्ट्रॉंग लेव्हिस बेस म्हटलंय. स्ट्रॉंग लेव्हिस बेस. आता तुम्हाला माहित आहे लेव्हिस बेस कशाला म्हणतो बरं आपण? कॉर्डिनेशन कंपाऊंड मध्ये पाहिलं लिजँडला आपण लेव्हिस बेस म्हणतो, बरोबर? मग आता लिजँड काय करतात बरं? लोन पेअर डोनेट करतात. कोणाला? सेंट्रल मेटल आयनला. कुठे? एम्प्टी ऑर्बिटल मध्ये. मग लिजँडला आपण बेस म्हटलं, बरोबर? मग बेस काय करतो? लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्याच्याकडे लोन पेअर इलेक्ट्रॉन पाहिजे, त्यांना आपण स्ट्रॉंग बेस म्हणतो. मग या ठिकाणी बघा बरं त्यांनी काय म्हटलं? स्ट्रॉंग बेस. आता AlCl3 आहे का स्ट्रॉंग बेस? त्याच्याकडे आहे का बरं? काय लोन पेअर इलेक्ट्रॉन नाहीये ना? का? कारण हा कोणता ग्रुप एलिमेंट आहे? ॲल्युमिनियम कोणता ग्रुप एलिमेंट आहे? 13 ग्रुप एलिमेंट आहे. मग 13 ग्रुप एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? NH2np1 आहे. म्हणजे एक्सायटेशन होतं, 3 बॉन्ड फॉर्म होतात ना इथं. मग 3 बॉन्ड फॉर्म झाले म्हणजे कसे बघा? बघा बरं 3 बॉन्ड कसे फॉर्म होतात या ठिकाणी? या ठिकाणी एक अनपेअर आहे. म्हणजे काय होतं? हा इथला एक अनपेअर इथे ट्रान्सफर होतो पेअर मधला. मग आता किती होतील बरं? हा तुम्ही इथं कॅन्सल करतो आणि इथं हा अनपेअर होतो. म्हणजे किती झाले? 1 2 आणि 3. व्हॅलन्स सेल मध्ये किती अनपेअर झाले? 3. हे तीनही अनपेअर शेअर केले ना क्लोरीन सोबत. मग तीनही अनपेअर शेअर केले तर क्लोरीन कडे आहे का लोन पेअर त्याच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये? सॉरी क्लोरीन नाही, कोण? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हा सेंट्रल एलिमेंट, त्याच्याकडं व्हॅलन्स सेल मध्ये शेवटच्या कक्षामध्ये लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करण्यासाठी आहेत का? नाही. जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढे त्यांना शेअर केले. म्हणजे हा स्ट्रॉंग बेस असू शकतो का? नाही. उलट याचा ऑक्टेट कंप्लीट नाही, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे हा. आणि हा जर इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्यूल इज कॉल्ड, त्यांना आपण काय म्हणतो? लेव्हिस ऍसिड म्हणतो. कारण ते दुसऱ्यांकडून लोन पेअर काय करतात? गेन करतात. कशासाठी? ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. मग याला म्हणतो लोन पेअरची गरज नाही. म्हणजे हा काय झाला? ऍसिड झाला, स्ट्रॉंग ऍसिड झाला. अशा कंपाऊंड लेव्हिस ऍसिड म्हणतोय मी. म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे? फॉल्स आहे. आपण इथं स्मॉल मध्ये लिहूया, या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये लिहूया. हे सेंटेन्स कसं आहे? फॉल्स आहे. सेकंड नंबरचं सेंटेन्स बघा काय दिलं? सेकंड नंबरचं सेंटेन्स तुम्हाला अनहायड्रस AlCl3 sublimates at 100 डिग्री सेल्सियस अंडर व्हॅक्यूम. बघा सब्लिमाइज म्हणजे काय बघा? अनहायड्रस AlCl3 सब्लिमाइज. सब्लिमाइज म्हणजे काय बघा? तुम्हाला माहिती आहे हीट ऑफ सब्लिमेशन. थर्मोडायनामिक्स मध्ये पाहिलं तुम्ही. कशाला म्हणतो आपण हीट ऑफ सब्लिमेशन? अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट 1 मोल ऑफ सॉलिड कंपाऊंड कन्वर्ट कशामध्ये? इनटू इज 1 मोल ऑफ गॅसियस स्टेट. म्हणजे एखादा सॉलिड सबस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे? गॅस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यावेळेस म्हणजे तो सॉलिड मधून डायरेक्ट कन्वर्जन कशामध्ये झाला? गॅस मध्ये झाला. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? हीट ऑफ सब्लिमेशन. मग हीट ऑफ सब्लिमेशन कोणत्या टेम्परेचरला म्हटलंय त्यांनी?
100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला म्हणतात अंडर व्हॅक्यूम मध्ये. म्हणजे AlCl3 चा जर आपण मेल्टिंग पॉईंट पाहिला तर बिलो द 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग बरोबर आहे ना, 100 डिग्री सेल्सिअस जर अंडर व्हॅक्यूम मध्ये म्हटलं म्हणजे याचं काय होणार, गॅसमध्ये कन्वर्जन करण्याचं. याचं मेल्टिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी आहे. म्हणजे स्टेटमेंट नंबर सेकंड जे आहे ते कसं आहे, करेक्ट आहे. म्हणजे आपण या ठिकाणी डायरेक्टली होता स्टेटमेंट नंबर सेकंड काय ट्रू लिहिणार आहेत आपण. आणि सेंटेन्स नंबर 3 बघा. सेंटेन्स नंबर 3 काय काय सांगितलं सेंटेन्स नंबर, अनहायड्रस AlCl3 एक्झिस्ट ॲज AlCl3 मॉलिक्यूल इन गॅसियस फेज. नाही, गॅसियस फेज मध्ये अनहायड्रस AlCl3 काय फॉर्म करतो, डायमर फॉर्म करतो. काय फॉर्म करतो, डायमर. AlCl3 चा डायमर, जसं डायबोरेन आहे ना, डायमर आहे बोरॉन ट्रायहायड्राइडचा स्टॅबिलिटीसाठी. म्हणजे गॅसियस फेज मध्ये AlCl3 काय फॉर्म करतो, डायमर फॉर्म करतो. डायमर कसा बरं, मग AlCl3 चा Al 1 2 या ठिकाणी Cl, सेकंड नंबर Al Cl Cl या ठिकाणी Cl. मग इथं काय होणार, तुमचा वीक बॉन्ड फॉर्म होणार. या ठिकाणी सुद्धा याच्या सोबत काय वीक बॉन्ड फॉर्म होणार. दिस इज कॉल्ड डायमर. त्यांनी काय म्हटलंय सेंटेन्स नंबर 3 मध्ये की अनहायड्रस AlCl एक्झिस्ट Al3 म्हणजे AlCl3 जो आहे तो AlCl3च राहतो. टेम्परेचर दिलं तरी पण, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं पण तरी पण तोच राहतो असं म्हणणं आहे. हे पॉसिबल आहे का, नाही. त्या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे, डायमर फॉर्म होणार आहे. म्हणजे थर्ड नंबरचं जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स सुद्धा कसं आहे, फॉल्स आहे. हे सेंटेन्स सुद्धा कसं आहे, फॉल्स. मग या ठिकाणी आपण आन्सर काढू बघा काय आन्सर निघतं आपलं. फर्स्ट सेंटेन्स काय मिळालं तुम्हाला, फॉल्स मिळालं. सेकंड सेंटेन्स काय मिळालं तुम्हाला, ट्रू मिळालं. थर्ड सेंटेन्स काय मिळालं, फॉल्स मिळालं. म्हणजे FTF हे तुम्हाला आन्सर शोधायचं आहे का बघा. याच्यामध्ये FTF म्हणजे आन्सर किती नंबर मध्ये आहे, 2 मध्ये. म्हणजे याचा आन्सर जे आहे या ठिकाणी मी लिहितो वाटल्यास, याचा आन्सर जे आहे या क्वेश्चनचं किती आहे, 2 नंबरचा आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता विचारलाय, 15 नंबरचा क्वेश्चन आपण पाहिला आता. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, थेरॉटिकल डिपेंड आहे तो क्वेश्चन. दॅट इज क्वेश्चन नंबर 26. बघा क्वेश्चन नंबर किती आहे, 26. आता 26 मध्ये काय दिलं बघा बरं त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स अँड पॅरामॅग्नेटिक. बघा आता ऑप्शन दिले त्यांनी CrCO टेकन 6 टाइम. प्रत्येक ऑप्शन आपण चेक करू आता. बघा CrCO टेकन 6 टाइम म्हणजे कोणता कॉम्प्लेक्स आहे, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, कोणता चार्ज नसणार. तुम्हाला मी सांगितलं कॉर्डिनेशन कंपाऊंडचं लेक्चर किंवा व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलं आपण किंवा क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे आपण की काय कॉर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये CO जेव्हा मेटल आयन सोबत असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार, न्यूट्रल. कारण त्या ठिकाणी काय होतं तुम्हाला माहित आहे, काय होतं, D ऑर्बिटल किंवा S ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन जे आहे ते कुठे ट्रान्सफर करतो, D मध्ये, आणि लोन पेअर Md मध्ये. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन लॉस करतो का मेटल, नाही. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट मिळते का, नाही. म्हणजे काय असणार, 0. ठीक आहे, त्यावेळेस आपण ते डिस्कस केलं. आता आपलं काम काय आहे या ठिकाणी, काय विचारलंय आपल्याला की कोणता असा कॉम्प्लेक्स आहे की तो कॉम्प्लेक्स कसा म्हटलंय त्यांनी बघा, इनर ऑर्बिटल, आणि पुन्हा तो कॉम्प्लेक्स कसा पाहिजे, पॅरामॅग्नेटिक. आता इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कशाला म्हटलं आपल्याला माहित आहे, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कशाला म्हणणार. आता इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे ज्या कॉम्प्लेक्स मध्ये n-1 d ऑर्बिटल हे पार्टिसिपेट होतं त्यांना आपण इनर ऑर्बिटल म्हटलं. बरोबर का नाही. n-1 म्हणजे कोणतं, 3D सिरीज असेल तर 3D सिरीज मधलं कोणतं ऑर्बिटल पार्टिसिपेट झालं पाहिजे, 3D कॅटमिक ऑर्बिटल. आणि ns मग nd कोणतं किंवा ns कोणतं, nd कोणतं असणार या 3D साठी, 4D हे काय झालं, nd म्हणजे शेवटचं. मग शेवटचं जे ऑर्बिटल पार्टिसिपेट झालं, चौथं D, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो आउटर ऑर्बिटल. आणि जर तिसरं पार्टिसिपेट झालं तर आपण त्याला म्हणतो इनर, कारण बॅलन्स कोणती, चौथी, आणि आपलं कोणतं पार्टिसिपेट झालं, इनर, म्हणून त्याला म्हणायचं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. ओके. आणि दुसरं काय काय विचारलं त्यांनी, पॅरामॅग्नेटिक. सबस्टन्स जो आहे तो कसा पाहिजे, पॅरामॅग्नेटिक पाहिजे. पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, जेव्हा निजाड लोन पेअर इलेक्ट्रॉन तो सेंट्रल मेटल आयनला देतो तेव्हा सेंट्रल मेटल आयनकडे अनपिक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले पाहिजे. बरोबर. म्हणजे इथं काय पाहिजे, अनपिक इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजे अनपिक इलेक्ट्रॉन 3 किंवा 3 पेक्षा कमी एवढे अनपिक तुम्हाला मिळाले पाहिजे. पॅरामॅग्नेटिझम तुम्हाला विचारलंय. हाच क्वेश्चन, हायर पॅरामॅग्नेटिझम म्हणजे कोण, फेरोमॅग्नेटिक.
मोर दॅन 3 अँपिअर. ठीक आहे. कधी कधी क्वेश्चन असं विचारतात अनपेड इलेक्ट्रॉन मोर दॅन 3 असतात, 4 असतात. क्वेश्चन मध्ये काय विचारलं असतं का माहिती आहे तुम्हाला? हायर पॅरामॅग्नेटिझम. हायर पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय? मोर अनपेड इलेक्ट्रॉन 3 पेक्षा, म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स शोधायचा आहे. ठीक आहे. तर असा हा क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला शोधायचा. ऑप्शन ए मध्ये त्यांनी किंवा ऑप्शन 1 मध्ये दिला त्यांनी. ऑप्शन 1 मध्ये काय दिलं? CrCO टेकन 6 टाइम. आता बघू आपण हा कॉम्प्लेक्स कसा फॉर्म होतो. आपण पाहिलं कॉम्प्लेक्स मध्ये क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 24 आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 3d4 आहे आणि 4s काय आहे? 2 आहे. 3d4 4s2 1 2 3 4 आणि 5 आणि 4s2 बघा 1 2 3 आणि 4 आणि 4s2. आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं CO असेल इलेक्ट्रॉन लॉस करत नाही, यांची काय करतो? पेरिंग करतो. मग यांची पेरिंग जर झाली, कारण CO कोण आहे तुम्हाला माहिती आहे? कोण आहे? स्ट्रॉंग फिट लिगँड आहे. व्हेरी स्ट्रॉंग फिट लिगँड. स्ट्रॉंग फिट लिगँड आहे. त्यामुळे काय होतं बघा, पेरिंग टेक्स प्लेस इन कशामध्ये? डी ऑर्बिटल मध्ये. डी ऑर्बिटल मध्ये काय होते? पेरिंग होते. बघा बरं, मग पेरिंग जर झाली डी ऑर्बिटल मध्ये तर काय होईल? 3d 1 2 3 4 and 5. यांची पेरिंग बघा, हा याच्यासोबत पेअर केला, याच्यासोबत पेरिंग केली आणि काय म्हटलं? इथला इलेक्ट्रॉन या इंटू ऑर्बिटल मध्ये, म्हणजे कशामधला? 4s मधला. 4s मधला इथं गेला, हे काय झालं? 0. आणि इथला इथं आला म्हणजे 4 होते आरोली. मग आता किती होणार? इथले 2 आले म्हणून 6 झालं. 6 एमटी किती झाले? 4. आता बघा त्यांनी विचारले तुम्हाला इनर ऑर्बिटल म्हणजे 3d पार्टिसिपेट होत आहे. n-1 म्हणजे 3d पार्टिसिपेट होत आहे, पण काय म्हटलं? अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का नाही ते आता चेक करायचंय. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6. किती एमटी ऑर्बिटल लागतील? 6. 1 2 3 आणि 4. 1 2 3. आता 6 लागतात तुम्हाला. 1 2 3 4 5 6 यांचं मिक्सिंग रिकास्टिंग स्ट्रक्चर ऑफ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये आपण पाहिलंय. आता 6 लिजंड CO, इथं लोन पेअर, इथं पण लोन पेअर, हे लिजंडचे लोन पेअर आहेत. क्रॉस न दाखवले आपण, क्रॉस असं दाखवा त्या व्यवस्थित, तुमच्या लक्षात येईल. ओके, झाला कॉम्प्लेक्स फॉर्म. सांगा बरं याच्यामध्ये कुठं अनपेड दिसतोय का तुम्हाला एखादा? एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही, पण हे पार्टिसिपेट झाले 3d म्हणजे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे, पण पॅरामॅग्नेटिक आहे का? नाही. आपल्याला काय विचारलं? दोन्ही सांगा. इनर ऑर्बिटल पण पाहिजे आणि पॅरामॅग्नेटिक पण पाहिजे. ठीक आहे. तर असं तुम्हाला आन्सर शोधायचं आहे प्रत्येक क्वेश्चनचा. क्वेश्चन नंबर 26 मध्ये तुम्हाला पहिला आन्सर तुम्ही असं शोधलं. याच पद्धतीनं बाकीचे तुम्हाला जे आन्सर आहेत म्हणजे सेकंड नंबरचा आन्सर अशाच पद्धतीने शोधायचं आहे. सेकंड मध्ये काय दिलं तुम्हाला? ZnNS3 टेकन 6 टाइम. सिंपल आहे हा. ZnNS3 टेकन किती टाइम? 6 टाइम. आणि याची ऑक्सिडेशन स्टेट किती? +2. प्रश्नच नाहीये. 3d 10 आहे आणि 4s काय आहे? 2 आहे. कुणाचं? जिंकचं. ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे म्हणजे इथले इलेक्ट्रॉन गेले. म्हणजे कोणतं ऑर्बिटल पार्टिसिपेट होत आहे? 4s. 4s 6 कॉम्बिनेशन नंबर आहे 4p आणि 4d मधले 2. आता याचं हायब्रिडायझेशन जसं याचं हायब्रिडायझेशन बघा बरं, 2d पार्टिसिपेट झाले म्हणजे d2. लगेच सांगतो तुम्हाला स्ट्रक्चर वरती क्वेश्चन जर विचारला तर. एक s पार्टिसिपेट झाला आणि p किती पार्टिसिपेट? 3. याला म्हणतो आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. d2sp3 हायब्रिडायझेशन. जॉमेट्री ऑक्टाहेड्रल. मॅग्नेटिक नेचर डायमॅग्नेटिक, कारण सर्वच काय आहे? लोन पेअर. टाइप ऑफ कॉम्प्लेक्स इनर काउंटर इनर कॉम्प्लेक्स d2sp3. या ठिकाणी बघा सेम हाच क्वेश्चन असाच आहे, फक्त काय केलं बघा 3d नाही, d ऑर्बिटल फुलफिल. 4s 4p 4d. 4s मधला 1 एमटी, 4p मधला 3 एमटी आणि 4d मधले हे 3 4 किती लागतील? 5 आणि 6. हे 5 येतील बरोबर, पण 2च घेतले आपण. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन मिळणार तुम्हाला? s p3 आणि d2. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन झालं? sp3 d2. असं हायब्रिडायझेशन शोधा. तुम्हाला हायब्रिडायझेशन शोधा हा क्वेश्चन नाहीये. तुम्हाला काय क्वेश्चन आहे? इनर ऑर्बिटल पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. आता हा इनर ऑर्बिटल पण नाहीये आणि पॅरामॅग्नेटिक पण नाहीये, कारण सर्वच हे पण पेअर आणि लोन पेअर डोनेट केल्यानंतर लिजंड ते पण पेअर. इथं अमोनिया डोनेट करतोय म्हणजे इनर ऑर्बिटल पण नाही, पॅरामॅग्नेटिक पण नाही. म्हणजे हे ऑप्शन सुद्धा आहे का? थर्ड नंबर नाही. आता सॉरी सेकंड नंबर पण नाही. आता थर्ड नंबर काय ऑप्शन दिलाय बघा. थर्ड नंबर मध्ये त्यांनी ऑप्शन दिलाय COF6-3. आता COF6-6 F लिजंड कोणता आहे? वीक फील्ड आहे.
पेरिंग होते का? नाही. म्हणजे डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन जशाच तसे राहणार, कारण CO म्हटले का कोण आहे? कोबाल्ट आहे. कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर 3d7 आहे. तुम्ही ड्रॉ करू शकता, मी सांगतो ते फक्त वहीमध्ये तुम्ही ड्रॉ करा रजिस्टरमध्ये. 3d7 म्हटल्यानंतर 5 अनपेड झाले, 6 आणि 7 2 पेड झाले. मग आता फ्लोरीन आहे वेक फील्ड, तर त्या डी ऑर्बिटल मध्ये अनपेडचं काही पेरिंग होत आहे का? नाही होत ना. मग पेरिंग होत नाही म्हणजे कॉम्प्लेक्स कोणता झाला? आउटर ऑर्बिटल. 4s 4p 4d पार्टिसिपेट होणार. मग आता अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ना, म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, पण इनर ऑर्बिटल आहे का? नाही. कोण आहे? आउटर ऑर्बिटल आहे. म्हणजे हे पण ऑप्शन नसणार. पॅरामॅग्नेटिक आहे पण आउटर आहे. आपल्याला काय पाहिजे? पॅरामॅग्नेटिक बी पाहिजे आणि इनर पण पाहिजे. म्हणजे थर्ड नंबरचा ऑप्शन पण नाही. मग फोर्थ नंबर त्यांनी दिलेला आहे बघा. फोर्थ नंबरचं काय दिलं त्यांनी बघा. MnCn टेकन 6 टाइम आणि कॉम्प्लेक्स वरती चार्ज जो आहे तो किती आहे? -3. आता मी तुम्हाला असं सांगतो, इथं बघा आपली प्रॅक्टिस झालेली आहे भरपूर अशा क्वेश्चनची. मॅग्नीज Cn टेकन 6 टाइम आणि कोण? -3. मॅग्नीज ऍटॉमिक नंबर 25, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d5, 4s2. ऑक्सिडेशन स्टेट बघा मॅग्नीजची, मॅग्नीजच दिला ना. हां, ऑक्सिडेशन स्टेट बघा मॅग्नीजची किती येते? +3. हे -6 होईल आणि हे -6 तिकडे गेला काय होईल? +3. +6 झाला, +6 आणि हे -3 किती झाले? +3. मग याचं +3 ला काय होईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 3d4 आणि 4s0, कारण s मधले 2 गेले आणि d5 मधला 1 गेला, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन गेले ना ऑक्सिडेशन स्टेट +3 असल्यामुळे. मग 3d4 झाला. ठीक आहे. मॅग्नीज कोण आहे? मॅग्नीज स्ट्रॉंग फील्ड आहे, म्हणजे अनपेडचं काय होणार? पेरिंग होणार. सॉरी, सायनाइड आहे ना. हा, सायनाइड विचारलं तुम्हाला. सायनाइड कसा आहे? वीक फील्ड आहे. सायनाइड म्हणजे स्ट्रॉंग फील्ड आहे. हा सायनाइड कोण आहे? स्ट्रॉंग फील्ड आहे. मग सायनाइड स्ट्रॉंग फील्ड आहे. मॅग्नीज मध्ये काय करणार? पेरिंग करणार. मग मॅग्नीज मध्ये जर पेरिंग झाली तर याचं हायब्रिडायझेशन जर आपण पाहिलं तर इनर ऑर्बिटल मध्ये किती ऑर्बिटल पार्टिसिपेट होऊ शकतात? फक्त 2च डी ऑर्बिटल पार्टिसिपेट होऊ शकतात. म्हणजे कसं आहे बघा, 1 2 3 4 आणि 5 याचं d4 झालं ना इलेक्ट्रॉनिक. 1 2 3 आणि 4, बरोबर. आता काय होणार? हा इथं पार्टिसिपेट पेरिंग करायला यानं याच्यासोबत पेरिंग केली, बरोबर. असे पेरिंग झाली. आता पेरिंग झाल्यानंतर इथं काय झालं? d3 एक s आणि 2 किती p, असं हायब्रिडायझेशन नाहीये. म्हणजे ते कसं होईल? अनसिमेट्रिकल हायब्रिडायझेशन होईल. त्यावेळेस जे हायब्रिडाइज ऍटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते अनस्टेबल होईल. 3d एक s आणि 2 p, म्हणजे d3sp2 आपण कधी लिहिलंय का? हे नाही, अनसिमेट्री म्हणून नाही लिहिलं. म्हणजे मग काय होणार? या ठिकाणी एकाचं पेरिंग झालं पण दुसऱ्याच्या पेरिंगच्या वेळेस काय झालं बघा. यावेळेस काय झालं बघा, याचं आणि याचं पेरिंग झालं नाही. म्हणजे काय हायब्रिडायझेशन झालं? d2 एक s आणि p मध्ये किती? 3. म्हणजे काय हायब्रिडायझेशन झालं तुमचं? sp3. म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं? sp3. आता बघा आपला क्वेश्चन काय, तुमचं म्हणणं आहे की इथं स्ट्रॉंग फील्ड आहे, दोघांचं पेरिंग नाही. कारण का? एकाच पेरिंग झालं, स्ट्रॉंग फील्ड मुळे पेरिंग झालं, पण दुसऱ्या अनपेडचं पेरिंग नाही झालं. कशामुळे? कारण मग हे डी ऑर्बिटल कसं होत होतं? अनसिमेट्रिकल होत होतं. आपल्याला स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे हायब्रिडायझेशनच्या वेळेस, तरच तर मिक्सिंग आणि रिकास्टिंग करतो ना आपण. किंवा आपलं हायब्रिडायझेशनची डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला? काय डेफिनेशन आहे? मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ 2 atomic किंवा मोर दॅन 2 atomic ऑर्बिटल हॅव्हिंग नियर अबाउट सेम एनर्जी टू फॉर्म न्यू hybridized atomic orbital having maximum stability and minimum energy. मग आता 3 H एक S आणि 2 H असं म्हटलं तर अनसिमेट्रिक होईल ना ते हायब्रिडाइज्ड ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणून एकाच पेरिंग झालं आणि एकाच राहिलं. म्हणजे 2 अनपेअर म्हणजे कोण झाला? पॅरामॅग्नेटिक. n-1d म्हणजे 3d पार्टिसिपेट झालं, म्हणून काय झालं? इनर ऑर्बिटल. म्हणजे आपला ऑप्शन आहे कोणतं? आन्सर नंबर 4 ही आन्सर आहे या कॉम्प्लेक्स. नेहमी काय करतात मुलं? स्ट्रॉंग फील्ड मुळे यांचे पेरिंग करतात आणि यांचं पेरिंग आणि मग हायब्रिडायझेशन म्हणतात. d3sp3 हे अनइक्वल आहे, अनसिमेट्रिकल आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेहमी कन्फ्यूज होतो आपण अशा सिंपल क्वेश्चनला सुद्धा. तर त्यासाठी तुम्हाला अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. स्ट्रॉंग फील्ड असताना अनसिमेट्रिकल हायब्रिडायझेशन होतं, त्यामुळे त्या ठिकाणी काय होत नाही? सर्व इलेक्ट्रॉनचे जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत त्यांचं पेरिंग होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 26 चा आन्सर शोधायचा आहे. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 27, थोडासा शॉर्ट याचा स्क्रीनशॉट घ्या. 27 क्वेश्चन आपण डिस्कस करू. ठीक आहे स्टुडंट, क्वेश्चन नंबर 27
27 नंबरचा क्वेश्चन बघा. याच्यामध्ये काय विचारलं तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग पेअर बोथ द कॉम्प्लेक्स शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. पेअर दिली, क्वेश्चन पेपर बघा तुम्ही. 1 2 3 4 ऑप्शन मध्ये पेअर दिले आणि त्याच्यामध्ये सांगितलं दोन्ही पण काय दाखवलं पाहिजे, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवलं पाहिजे. फर्स्ट मध्ये बघा बरं, CrCl2 OX2 -3 आणि ट्रान्स. सरळ आहे. तुम्हाला माहिती आहे ट्रान्स आयसोमर ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. बिकॉज कशामुळे, दॅट इज कन्सिस्ट ऑफ ॲक्सिस ऑफ सिमेट्री. दोन पार्ट होतात ॲक्सिस पास केल्यानंतर, इक्वल पार्ट असेल, ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल, जमणार नाही. त्यामुळे सीस दाखवतो, पहिला दाखवतो पण दुसरा दाखवतो का नाही, आपल्याला काय म्हटलं, दोन्ही दाखवलं पाहिजे ऑप्टिकल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर सेकंड म्हणजे त्याच्या म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये बघा. ऑप्शन नंबर सेकंड मध्ये काय, FeNS3 टेकन 2 टाइम्स CN4 आणि FeEn. आता हे डिस्कस करू आपण, हे आपण वर्गामध्ये डिस्कस केलेलं आहे. बघा काय दिले सेकंड नंबर, FeNS3 टेकन 2 टाइम्स, FeNS3 टेकन 2 टाइम्स आणि CN टेकन 4 टाइम्स असं दिलं. चार्ज किती आहे कॉम्प्लेक्स वरती, -1. आणि दुसरा कॉम्प्लेक्स जो दिला त्यांनी कोणता दिला, FeEn टेकन 3 टाइम्स आणि चार्ज किती दिलाय, +3. ओके, असं त्यांनी सांगितलं. आता फर्स्ट बघा, हा कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं आपण. Fe 1 2 3 4 5 6 बघा. CN4 घेऊया आपण, CN4 CN CN C आणि N, C आणि N आणि या ठिकाणी काय, NS3 आणि या ठिकाणी काय, NS3 असं घेतलं. सरळ आहे ना, स्क्वेअर फॉर्म होतो, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स, स्क्वेअर जॉमेट्री फॉर्म होत असत. कॉम्प्लेक्स आहे ऑक्टाहेड्रल, पण त्याच्यामध्ये काय, ऑक्टाहेड्रल मध्ये सेम डिझाईनचा काय फॉर्म होतोय, स्क्वेअर फॉर्म होतोय. त्यामुळे प्लेन पोलराइज लाईन पास जर केला आपण तर सरळ पास होईल, रोटेट होणारच नाही. म्हणजे हा जो अशा टाईपचा कॉम्प्लेक्स आपण डिस्कसही केला की MA4 किंवा MA2 असं म्हणू शकता ना, MA2B4 अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स डज नॉट शो OP, नॉट शो आपण काय म्हटलं, ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करत नाही. नेक्स्ट बघा, हे ऑप्शन हे दाखवतो, याची मिरर इमेज मिळते आपल्याला, डिफरंट मिरर इमेज मिळते. कशी बघा बरं, Fe 1 2 3 4 5 6 EN. आता याची मिरर इमेज जर तुम्ही घेतली काय मिळणार, Fe 1 2 3 4 5 6 काय मिरर इमेज मिळते, EN कंप्लीट. ठीक आहे. कॉम्प्लेक्स होती चार्ज +3, ऑक्सिडेशन स्टेट +3. मिरर इमेज बघा, दोन बायडिंटिक डिझाईन राईट हँडला, मिरर इमेज मध्ये लेफ्टला मिरर इमेज मिळाली म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो. इथं तुम्ही मिरर इमेज घ्या बरं, सेमच मिळेल ना, CN असेल आणि NS3 असेल, म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम मिळणार का तुम्हाला, नाही. आणि याचा मिळतो, पण आपल्याला विचारलं दोन्ही पाहिजे, दोन्हींनी काय केलं पाहिजे, ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे ऑप्शन सेकंड नंबर सुद्धा नाही. ऑप्शन नंबर थर्ड मध्ये बघा, CIS EN2 टेकन Cl2, CIS दिला, सॉरी CIS कोणता मी केला आहे, प्लॅटिनम. EN2 Cl2 कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, 4 म्हणतात बायडेंटेड, माहिती तुम्हाला, +2 आणि CO EN टेकन थ्राइस +3. बघा बरं, या टाईपचा कॉम्प्लेक्स आहे, असंच मिळणार. म्हणजे हा शो OP दाखवतो, ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो, याचा प्रश्न आहे. याची मिरर इमेज मिळेल आपल्याला, काय, कारण दोन आयडेंटिटी आहेत आणि दोन Cl2 आहेत. म्हणजे कसं करू आपण, CISचं तुम्हाला माहिती आहे, CISचं ऑप्टिकल मिळतो, ट्रान्स मिळत नाही, याचा ट्रान्स मिळत नाही. CIS 1 2 3 4 5 6 EN आणि इकडे Cl आणि इकडे Cl. बघा आता मिरर इमेज घ्या बरं याची,
3 4 5 6 इकडून येईल एल उलटी मिळाली ना आणि इकडून राहील सी एल मिळालीच नाही म्हणजे हा पण ओपी दाखवतो आणि हा पण ओपी दाखवतो म्हणजे आन्सर कोणता असतो थर्ड नंबरचा ऑप्शन ठीक आहे. आणि क्वेश्चन म्हणजे ऑप्शन 4 मध्ये काय दिलं CONS3 4 टाइम आणि NO2 म्हणजे या टाइपचं दिलं ना स्क्वेअर तुम्हाला म्हटलं मिरर इमेज मिळेल का सारखीच इमेज मिळेल जमणार नाही ओके ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 26 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 28 क्वेश्चन नंबर 28 बघा या ठिकाणी करू आपण क्वेश्चन नंबर 28 काय सांगितलं क्वेश्चन नंबर 28 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग हॅज स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड बिटवीन CO अँड मेटल बघा म्हणजे लिजँड मध्ये आणि मेटल मध्ये स्ट्रॉंग बॉन्ड कोणामध्ये आहे ते ओळखा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ज्यावेळेस स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स स्ट्रॉंग बॉन्ड केव्हा म्हणजे जेव्हा बॉन्ड स्ट्रॉंग असेल त्यावेळेस स्टॅबिलिटी कशी असते जास्त असते म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ जास्त आहे म्हणजे स्टॅबिलिटी जास्त आहे म्हणजे एकमेकावरती डिपेंड आहे. स्टॅबिलिटी केव्हा जास्त असते सर्व पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स जर असतील सर्व कॉम्प्लेक्स कोणते असतील पॉझिटिव्ह असतील तर ज्या कॉम्प्लेक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे जास्त आहे म्हणजे जेवढी ऑक्सिडेशन स्टेट त्या सेंट्रल मेटल आयनची कशी आहे मोर आहे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या लिजन कडून घेण्यासाठी त्याला काय होईल इझी तो गेन करेल आणि त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन मोर जनरेट होईल. म्हणजे पॉझिटिव्ह टाइपचा कॉम्प्लेक्स असेल तर मोर पॉझिटिव्ह चार्ज मोर काय असणार बॉन्ड स्ट्रेंथ बिटवीन कोणामध्ये कार्बन मोनॉक्साईड किंवा त्या मेटल आयनमध्ये. पण या ठिकाणी तसं नाहीये बघा या ठिकाणी काय दिलंय बघा या ठिकाणी एका कॉम्प्लेक्स वरती -3 चार्ज एका कॉम्प्लेक्स वरती +1 एका कॉम्प्लेक्स वरती -1 एका कॉम्प्लेक्स वरती चार्जेस नाहीये. मग आता बघा प्लस तो तुम्हाला सांगितलं प्लस पण याला कम्पेअर करण्यासाठी दुसरा प्लस आहे का नाही. आता चेक करायचं आपल्याला -2 आहे मला ज्याच्यावरती मायनस चार्ज जास्त त्याचं बॉन्ड स्ट्रेंथ सुद्धा कशी जास्त इथं लिहू आपण इफ negative charge on metal ion is more than bond strength also more. आपण इथं कारण देऊ का बिकॉज फॉर्म किंवा असं लिहू मेटल फॉर्म बॅक बॉन्डिंग मेटल काय फॉर्म करतो बॅक बॉन्डिंग फॉर्म करतो. आता बॅक बॉन्डिंग कशी बघा आता इथं तुम्हाला खरं आन्सर मिळणार आहे. मेटल कराव किंवा मेटल लिजंड सोबत बॅक बॉन्डिंग कशी फॉर्म करेल किंवा जेव्हा मेटल इलेक्ट्रॉन शेअर करेल कोणासोबत लिजंड सोबत किंवा डोनेट करेल कोणाला लिजंडला तेव्हा बॅक बॉन्ड फॉर्म होईल. असा कॉलिनेट आहे लिजंड कडून मेटल कडे लोन पेअर केला म्हणजे काय झालं कॉलिनेट. आता मेटलची कॅपॅसिटी बॉन्ड फॉर्मेशनची केव्हा आहे स्वतःकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि ते तो काय करणार लिजंडच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये देणार तेव्हा असणार ना. आता स्वतःकडे इलेक्ट्रॉन केव्हा जास्त असतात जेव्हा तो न्यूक्लिओफाइल असणार. न्यूक्लिओफाइल केव्हा म्हणतात जेव्हा तो इलेक्ट्रॉन रिच असणार. इलेक्ट्रॉन रिच केव्हा असतात जेव्हा त्यांच्यावरती चार्ज कोणता असतो निगेटिव्ह असतो. या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. मग जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त याचा अर्थ काय ते न्यूक्लिओफाइल तेवढे इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे जास्त आणि जेवढे इलेक्ट्रॉन जास्त त्या मेटलकडे मेटलचा विषय चालला जेवढे इलेक्ट्रॉन त्या मेटलकडे जास्त तेवढा मेटल काय करणार बॅक बॉन्ड फॉर्म करणार कोणासोबत CO सोबत म्हणजे इझी डोनेट करणार. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड तर आहेच प्लस त्याच्यामध्ये काय आहे बॅक बॉन्डिंग आहे मेटल टू लिजंड. त्यामुळे या ठिकाणी स्टॅबिलिटी सर्वात जास्त मिळते आणि त्या ठिकाणी तुमची बॉन्ड स्ट्रेंथ कशी मिळते मॅक्झिमम मिळते. ऑप्शन बघा ऑप्शन नंबर 1 चं दिलं आहे फी CO टेकन 6 टाइम आणि याच्यावरती चार्ज किती दिलाय -3 चार्ज दिला. मग आता बघा बरं मायनस चार्ज कोणाचा आहे मेटलचा आहे म्हणजे काय होतं मेटल कडे इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि मेटलला काय केलं ह्या 6 जणांनंतर 6 बॉन्ड फॉर्म केलेतच 1 2 3 4 5 आणि 6 कोणासोबत मेटल सोबत. पण हा मेटल सुद्धा काय करतोय सीओला लोन पेअर देतोय. सीओचा काय आहे सी डबल बॉन्ड एम्प्टी ऑर्बिटल असं ना कार्बन कडे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं NH2 NP2 आहे म्हणजे हे NH2 आणि NP2 हे दोन अनपेड शेअर केले ना कार्बन मोनॉक्साईडनं बरोबर कार्बन शेअर केले. एम्प्टी राहिलं ना हे एम्प्टी मध्ये मेटल म्हणजे कोण फिनालियम लोन पेअर कशामुळे न्यूक्लिओफाइल आहे ना मायनस चार्ज जास्त आहे म्हणजे हे तर काय आहे कोऑर्डिनेट बॉन्ड आहेच
प्लस त्या लिजन सोबत काय आहे, लिजनच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये काय फॉर्म करतो, काय डोनेट करतो, लोन पेअर डोनेट करतो. हे लिजनचं आहे. हा ही ऑर्बिटल कोणाचा आहे, लिजनचं आहे. तुम्ही म्हणता मेटलचं एक काय, मेटल नाही, हा लिजनचं आहे, इथं डोनेट करतो. मग इथं कोऑर्डिनेट बॉन्ड मेटल सोबत यांचे आहे, याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. बरोबर. हे कोऑर्डिनेट बॉन्ड कसे आहेत, लिजन टू मेटल आहे. आणि बॅक बॉन्ड कसा आहे, मेटल टू लिजन आहे. मेटल टू लिजन केव्हा मायनस. मग तुमच्या लक्षात आलं का, डोनेट केव्हा करतात मेटल, जेव्हा त्यांच्याकडे न्यूक्लियोफाइल म्हणजे निगेटिव्ह चार्ज जास्त असेल. असं विचारू शकता. मग क्वेश्चन तुम्हाला असं विचारलं, सपोज विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स कन्सिस्ट ऑफ बॅक बॉन्ड किंवा स्ट्रॉंग बॅक बॉन्ड. तुम्ही काय शोधतात, निगेटिव्ह चार्ज. स्ट्रॉंग बॅक बॉन्ड म्हटलं तर काय करतात, मोर निगेटिव्ह चार्ज. मोर निगेटिव्ह चार्ज असेल बॅक बॉन्डिंग फॉर्म होते, स्टॅबिलिटी कशी मिळणार, जास्त. मग तुमच्या लक्षात आलं का, अनायोनिक कॉम्प्लेक्स हा सर्वात मोर स्टेबल असणार कोणापेक्षा, कॅटायोनिक पेक्षा आणि न्यूट्रल पेक्षा. का, कारण अनायोनिक कॉम्प्लेक्स मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तर आहेच, प्लस बॅक बॉन्ड आहे, मेटल टू लिजन. मेटल लिजन बॉन्डिंग म्हणतो आपण त्याला, एम आणि ॲरो दाखवतो ना आपण, एम एल बॉन्ड. असे विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स कन्सिस्ट ऑफ एम एल. आपल्या जनरल माहित आता एल टू एम, एल टू एम म्हणजे लिजन टू मेटल कडे जनरली हे माहित असतं आपल्याला. हे माहित नाही मेटल टू लिजन. तुम्हाला लक्षात आलं का, केव्हा निगेटिव्ह चार्ज जास्त असल्यानंतर. क्लिअर कळलं सर्वांना. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता असणार आपलं, आन्सर नंबर 1. बाकीचे ऑप्शन काय नाही, त्याचं रिझन तुम्हाला लगेच कळालं असेल. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन किती नंबर आता, 28 झाला. 29चा क्वेश्चन काय दिला बघा बरं. 29 मध्ये काय सांगितलं, कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ट्रायव्हॅलेंट आयन इन ॲक्विस सोल्युशन इफ इट्स ॲटॉमिक नंबर 26. ॲटॉमिक नंबर 26 तुम्हाला माहिती आहे ना, ॲटॉमिक नंबर 26 कोणाचा आहे, फेरस. त्याचा कोणता आयन म्हटलं, ट्रायव्हॅलेंट. ट्रायव्हॅलेंट म्हणजे काय, त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 ना. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बरं, 26चं 3d6 4s2 +3 ला काय असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 3 इलेक्ट्रॉन लॉस, 2 आणि याच्यामधला 1 म्हणजे काय, 3d5 4s0. 3d5 म्हटल्यानंतर बघा बरं, 1 2 3 4 आणि 5 म्हणजे n इक्वल टू किती आहे, 5 मिळाले. मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला पण माहिती आहे तुम्हाला, इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट इक्वल टू √n × n+2 बोर्स मॅग्नेटॉन Bm. बरोबर ना. मग आता 5 इथं ठेवा ना, ही n ची व्हॅल्यू झाली नंबर ऑफ अनपेअर, n म्हणजे नंबर ऑफ अनपेअर. या गोष्टी माहिती तुम्हाला, कॅल्क्युलेट करा. 5 × 5+2 बोर्स मॅग्नेटॉन कॅल्क्युलेट करा. 5+2 काय झालं, 7. 7 × 5 किती झाले, 35. बोर्स मॅग्नेटॉन. बघा मग आता अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं. 6 6 36, 36चं वर्गमूळ 6 आहे, हे 35 आहेत म्हणजे 6 पेक्षा कमी असणार. आणि 5चा वर्ग किती, 5 × 5 = 25 म्हणजे 5 पेक्षा जास्त आणि 6 पेक्षा कमी. शोधा ऑप्शन मध्ये. 5 पेक्षा काय म्हटलं, 6 पेक्षा कमी. ऑप्शन मध्ये आहे का एक क्वेश्चन, 3d6 बरोबर ऑप्शन मध्ये दिलं नाही ना. काय पाहिजे आपल्याला, 6 पेक्षा कमी आणि 5 पेक्षा जास्त म्हणजे 5 पॉईंट समथिंग पाहिजे. बरोबर ना. 26 ॲटॉमिक नंबर म्हणजे ऑप्शन याच्यामध्ये आहे का, नाही. ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये. नेराबोटा ऑप्शन जर आपल्याला काढायचं म्हटलं, नेराबोटेचा आन्सर किती म्हणावं लागेल आपल्याला, त्याचा आन्सर नेराबोट काय पाहिजे, 5 पॉईंट समथिंग. म्हणजे 35चं वर्गमूळ आपण जर एक्झॅक्ट कॅल्क्युलेट केलं तर 5.5 काय आपल्याला नेराबोट म्हणतात, 5.58. तुम्ही त्या डॉक टेबलमध्ये जर पाहिलं तर म्हणजे 5 पॉईंट समथिंग येत आहे ना तुमचं. असं तुमचं सपोज वर्गमूळ आहे म्हणजे 5 पेक्षा जास्त 6 पेक्षा कमी ही व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. आणि आता याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू बघा मग ऑप्शन मध्ये काय आहे, 4 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर, आन्सर नंबर किती, सेकंड. म्हणजे हा क्वेश्चन मधला जो आन्सर आहे ते रॉंग आहे. त्यांनी 5 पॉईंट समथिंग द्यायला पाहिजे पण त्यांनी होल नंबर दिला कोणता, 4. म्हणजे आन्सर नंबर सेकंड. सेकंड मध्ये काय ऑप्शन आहे, 4 आहे ना. असं मग तुम्ही म्हणता 2 ते कुठे दिसणार आन्सर 2, तर हे 4 आहे. आन्सर नंबर सेकंड नंबरचं म्हणता येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 38.
38 नंबरचा क्वेश्चन. अ हेक्सापेप्टाइड हॅज द कंपोजिशन ALA म्हणजे ॲलिनिन, ग्लायसिन, फिनिलालेनिन, व्हॅलिन, both N terminal C terminal units are valued. Cleavage of hexapeptide by chymotrypsin gives a different tripeptides. Both have valine and N terminal group. Among the product random hydrolysis, alanine valine dipeptide fragment. What is the primary structure of hexapeptide? आता काय सांगितलं त्यांनी, दोन्ही तुमच्याकडे काय आहेत, ॲलिनिन, ग्लायनिन, फॅलिन हे तुमचे अमायनो ॲसिडचे बेस आहेत, N टर्मिनल टू C टर्मिनल. तर डीएनएचे क्लिवेज होत असताना, ब्रेकिंग ऑफ डीएनए होत असताना, त्याला अनसॅच्युरेशन ऑफ डीएनए म्हणतो आपण, त्यावेळेस होत असताना दोन बँडचे किंवा 3N टू N टर्मिनल आणि C टर्मिनल किंवा 3'5' असे दोन सेगमेंट आहेत डीएनएचे तुम्हाला माहिती आहे. तर ते ब्रेकिंग झाले तर त्यावेळेस तुम्हाला कोणते ग्रुपिंग मिळाल त्या नायट्रोजन बेसचे असं तुम्हाला विचारलं. तर त्यामध्ये तुम्ही बायोमध्ये डिस्कस केलेलं आहेच. तर कोणती ब्रेकिंग मिळते आपल्याला, व्हॅलिन, ग्लायसिन, फिनिलालेनिन, व्हॅलिन, ॲलिनिन आणि व्हॅलिन. दिस इज कॉल्ड ऑप्शन नंबर कोणता 1. म्हणजे 38 चं जे ऑप्शन आहे किंवा आन्सर आहे ते किती नंबरचा आहे, 1 नंबरचा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 39 विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर. डिस्कस केलं आपण. नॉन रिड्युसिंग शुगर म्हणजे कोण असतात नॉन रिड्युसिंग शुगर आणि रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर कशाला म्हटलं आपण, ऑल मोनोसॅकराइड अँड डायसॅकराइड. रिड्युसिंग शुगर पण एक्सेप्शन इज डायसॅकराइड मध्ये एक्सेप्शन कोण, सुक्रोज. राईट. मग आता हे सर्व डायसॅकराइडचे एक्झाम्पल आहेत, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज, सेलोबायोज, बरोबर का नाही. मग त्याच्यामधला डायसॅकराइड कोणता, सुक्रोज. सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे. म्हणजे ऑप्शन कोणता असणार आपलं 1. म्हणजे मग 39चं 1 हे ऑप्शन. फिलिंग टुलिन्स रिएजेंट मध्ये रिड्यूस होतात. नेक्स्ट बघा 41. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंटरी mRNA सिक्वेन्स फॉर DNA सेगमेंट. आता इथं पोलॅरिटी दिली पाहिजे mRNA DNA सिक्वेन्स मध्ये. M टर्मिनल दिली का N टर्मिनल दिली, अशी पोलॅरिटी दिली नाहीये. पोलॅरिटी जर दिली नसेल तर सरळ तुम्हाला काय म्हणायचं, थायमिन जो आहे RNA मधला तो रिप्लेस करणार आहे तुम्ही कशामध्ये, युरॅसिल मध्ये. तर N आणि C टर्मिनल जे म्हटलं आपण किंवा 3'5' म्हटलं आता आपण, तसं सिक्वेन्स पोलॅरिटी दिलेलं नाहीये. त्यामुळे एक्झॅक्ट आन्सर आपल्याला जे आहे तर या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन क्लिअर होत नाहीये, बरोबर. त्यामुळे 41 जर पोलॅरिटी दिली नसेल तर ऑप्शन जे आहे 41चं जो ऑप्शन आहे त्याचं सुद्धा काय आहे 1 ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो म्हणजे कोणता 44 नंबरचा क्वेश्चन. 44 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, विच स्टेटमेंट कंपेअरिंग द सोप medium stearate and the detergent sodium lauryl sulfate is not true. कोणतं स्टेटमेंट ट्रू नाही सोप आणि डिटर्जंटच्या रिलेटेड. बघा बोथ फॉर्म मायसेल्स इन वॉटर डिस्पर्शन, बरोबर आहे. दोन्ही पण मायसेल फॉर्म करतात, आपण पाहिलं होतं शेवटचा केमिस्ट्री न्यूरोलॉजी ऑफ लाईफ मध्ये. pH बिलो 6.5 सोप प्रिसिपिटेट, म्हणजे बिलो pH असेल, pH किती 6.5च्या बिलो असेल तर सोप प्रिसिपिटेट फॉर्म करतो, सॉल्टी सबस्टन्स फॉर्म करतो. आपण पाहिलं ना pH बिलो pH असेल तर, बरोबर. म्हणजे ते पण करेक्ट आहे. डिटर्जंट नॉट, डिटर्जंट काय नाही, कारण त्याच्याकडे दोन एंड आहेत, ऑइली म्हणजे वॉटर सोल्युबल आणि फॅट किंवा ऑइल सोल्युबल, त्यामुळे तो फॉर्म करत नाही. म्हणजे हे पण ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट काय दिलं बघा मला, द सोप इज लेस अल्कलाइन, कमी अल्कलाइन आहे, बेसिक आहे असं म्हटलं, दॅन डिटर्जंट. सोप कमी म्हणजे आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या सोपला किंवा डिटर्जंटला वॉटरमध्ये जर ॲड केलं तर याचे तुम्हाला आयॉन्स मिळतात ना. आयॉन्स काय मिळतात तुम्हाला, काय कोणते आयॉन्स मिळणार तुम्हाला, तर याने ॲसिटेट आयॉन मिळणार आहे, बरोबर. कम्प्लीट ॲसिटेट आयॉन मिळणार तुम्हाला कोणामधनं, त्या सोपमधनं. आता सोपचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, काय फॉर्म्युला, CH3 C डबल बॉन्ड O आणि ON. याला आपण काय म्हणतो, जनरली सोप म्हणतो. याला जर तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर काय मिळतं, NaOH आणि H मिळतं ना. म्हणजे काय मिळणार तुम्हाला, जे ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये कोणतं ऑप्शन मिळतं तुम्हाला, ॲसिडिक मिळतं, म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार ना. H2 तुम्ही रिॲक्ट केला तर काय मिळतं याच्यासोबत तुम्हाला, CH3 COOH आणि काय मिळतं NaOH असं मिळतं. म्हणजे काय कोणता ॲसिड मिळतं तुम्हाला, ॲसिडिक ॲसिड मिळतं. सोप इज लेस अल्कलाइन दॅन डिटर्जंट असं म्हटलं आहे. म्हणजे सोपचं लेस अल्कलाइन आहे, कोणा लेस बेसिक आहे कोणापेक्षा, डिटर्जंटपेक्षा असं म्हटलंय, पण नाही.
काय मिळालं तुम्हाला या ठिकाणी NaOH स्ट्रॉंग बेस मिळाला. आणि जर स्ट्रॉंग बेस मिळाला म्हणजे याच्यामध्ये कसं आहे मोर अल्कलाईन आहे. इथं काय सांगितलं त्यांनी लेस अल्कलाईन आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते कसं आहे रॉंग आहे म्हणजे नॉट ट्रू आहे. म्हणजे हे ऑप्शन आपलं आन्सर आपलं करेक्ट आहे 3rd नंबरचं. पण क्वेश्चन मध्ये विचारलं नॉट ट्रू म्हणजे चुकीचा आन्सर 3rd नंबरचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट 45 नंबरचा क्वेश्चन बघा. पेप्टाइड्स आर कंपोज ऑफ अमायनो ऍसिड जॉईन्ड बाय अमाइड बॉन्ड. पेप्टाइड मध्ये कोण आहे अमाइड बॉन्ड आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. इथं पण पहिल्यासारखं वरच्या सारखंच तुम्हाला ओळखायचं आहे. काय दिले नंबर 1 सेंटेन्स मध्ये काय दिला क्वेश्चन. अमाइड ग्रुप आर मोर रेजिस्टंट टू हायड्रोलिसिस दॅन आर सिमिलर इस्टर ग्रुप. अमायनो ग्रुपचं काय होत नाही इझिली म्हणजे काय होत नाही हायड्रोलिसिस होत नाही असं म्हणणं आहे. बरोबर आहे. वॉटरमध्ये डिझॉल्व केलं अमायनो ऍसिड अमायनो ग्रुप बेसिक वॉटर OH बेसिक इझिली हायड्रोलिसिस होणार का नाही. सेकंड क्वेश्चन काय दिला पी पाय रेझोनन्स स्टॅबिलाइज द अमाइड बॉन्ड. पी पाय रेझोनन्स स्टॅबिलाइज द अमाइड बॉन्ड. अमाइड बॉन्ड पी पाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता अमाइड म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल ऍसिटामाइड घ्या तुम्ही. ऍसिटामाइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे ऍसिटामाइड CH3 C डबल बॉन्ड O आणि NH2 असं म्हणतो. या अमाइड मध्ये पी पाय रेझोनन्स स्टॅबिलायझेशन आहे ना. पी पाय म्हणजे कोण पी ऑर्बिटल कोणाचं कार्बनचं आणि पाय बॉन्ड आहे याच्यामध्ये कोणामध्ये ऑक्सिजन एक सिग्मा आणि एक कोणता पाय. तर हे पॉसिबल आहे. बरोबर म्हणजे हे सुद्धा काय आहे करेक्ट आहे. नेक्स्ट काय 3rd नंबर स्टेबल कन्फर्मेशन ऑफ पेप्टाइड्स आर रिस्ट्रिक्टेड टू दोज हॅव्हिंग प्लेनर अमाइड ग्रुप. स्टेबल कन्फर्मेशन पेप्टाइड्स आर रिस्ट्रिक्टेड दोज हॅव्हिंग प्लेनर अमाइड ग्रुप. बरोबर म्हणजे प्लेन असेल त्याची जॉमेट्री जर प्लेनर असेल तर त्याचं कॉन्फिगरेशन किंवा त्याची स्टॅबिलिटी सुद्धा आपल्याला कशी मिळते मोर मिळते. प्लेन लाईक बीटा प्लेटेड स्ट्रक्चर आपण पाहिलं ना बीटा प्लेटेड स्ट्रक्चर अमायनो ऍसिडचं ते पण कसं आहे करेक्ट आहे. अमाइड ग्रुप डू नॉट पार्टिसिपेट इन हायड्रोजन बॉन्डिंग. अमाइड ग्रुप पार्टिसिपेट होत नाही असं म्हणणं नाही. अमायनो ऍसिड्स पार्टिसिपेट होतात ना. अमायनो ऍसिड आहेत ना कशामध्ये आहेत प्रोटीन्समध्ये. त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे म्हणजे कोणता बॉन्ड आहे हायड्रोजन बॉन्ड आहे. बरोबर का नाही. म्हणजे अमायनो ऍसिड काय होतात पार्टिसिपेट होतात हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये किंवा अमाइड ग्रुप पार्टिसिपेट होतात हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये. पाहिलं नाही का आपण अमोनिया वॉटर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. अमोनिया हायड्रोजन बॉन्डिंग आहे कारण हायड्रोजन पॉझिटिव्ह आणि नायट्रोजन मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे पण इथं म्हटलं नॉट पॉसिबल म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे ते कसं आहे इनकरेक्ट आहे. म्हणजे आपल्या 45 क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते काय आहे 4 नंबर. म्हणजे 45 चा आन्सर काय आहे 4 नंबरचा आन्सर आहे. दॅट इज द हे जे काही आपण आन्सर की पाहिले असे काही क्वेश्चन्स पाहिले आपण. तो क्वेश्चन आपण क्लासमध्ये डिस्कस केले. ठीक आहे. तर असे आन्सर की आपल्याला मिळाले. ओके.